Mark chapter 7, we read in verses 1 onwards about God's word versus human tradition. This was the great conflict that Jesus always had with his people, with the people of his time. God's word versus human tradition. मार्कचे वर्तमान याच्या 7व्या अध्यायात पहिल्या वचनापासून आपण वाचतो, देवाचे वचन विरुद्ध माणसांचे संप्रदाय किंवा माणसांच्या रूढी परंपरा. आणि येशू जेव्हा या पृथ्वीवर होता तेव्हा त्या काळातील लोकांबरोबर त्याचा खूप मोठा हा एक झगडा होता, देवाचे वचन किंवा माणसांच्या रूढी परंपरा. Jesus stood for God's word and all the Pharisees stood for the traditions of the elders. Now we may think that this is not a very big thing, but this is the great conflict that we find in Christendom today as well. येशू ख्रिस्त नेहमी देवाच्या वचनाच्या बाजूने उभा राहायचा, देवाच्या वचनाची बाजू घ्यायचा. आणि जे परुषी लोक होते ते नेहमी वाडवडिलांच्या संप्रदायाला किंवा वाडवडिलांच्या रूढी परंपराला चिटकून उभे राहायचे. आता आपल्याला असं वाटेल की ही खूप मोठी गोष्ट नाही, पण आज आपण ख्रिस्ती जगात बघतो आज देखील हा खूप मोठा एक झगडा आहे. Here's a tradition that we have received for years and years and years and years and years and years. That's the way my father did it, my grandfather did it, my great grandfather did it. But is it the right way? इकडं एक रूढी परंपरा आहे जी अनेक वर्षानुवर्ष चालत आली आहे आणि मला ती प्राप्त झाली आहे. माझे वडील असं करत होते, माझे आजोबा असं करत होते आणि माझे पंजोबा असं करत होते, पण तो योग्य मार्ग आहे का? And Jesus said, tradition, first of all, if you hold on to tradition, verse 8, you'll neglect God's commandment, step 1. पण येशू ख्रिस्त म्हणतो वचन 8 मध्ये, मार्कचे वर्तमान 7वा अध्याय 8वं वचन, देवाची आज्ञा बाजूला सारून देता माणसांच्या संप्रदायाला तुम्ही चिटकून राहता. ही पहिली पायरी आहे. Step 2, if you keep your tradition, verse 9, you will set aside the commandment of God. दुसरी पायरी 9व्या वचनात, तुम्ही आपला संप्रदाय पाळण्याकरिता देवाची आज्ञा मोडण्याचा छान मार्ग शोधून काढला आहे. And step 3, you hang on to your tradition, you will cancel the word of God. There are 3 steps here. Verse 8, verse 9 and verse 13. आणि तिसरी पायरी, अशा प्रकारे तुम्ही आपला संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता. इकडे 3 पायऱ्या आहे, वचन 8, वचन 9 आणि वचन 13. You start with neglecting God's commandment, then you set it aside, finally you cancel it. That's the danger of holding on to traditions. तुम्ही सुरुवात करता देवाची आज्ञा बाजूला सारून देऊन, आणि मग तुम्ही देवाची आज्ञा मोडता आणि शेवटी तुम्ही देवाचे वचन रद्द करता आणि रूढी परंपरांना चिटकून राहण्याचा हाच धोका आहे. Check your traditions with the word of God. If it's not according to the word of God, it cannot be what God wants you to do. तुमचे संप्रदाय किंवा तुमच्या रूढी परंपरा हे देवाच्या वचनाच्या आधाराने तपासून बघा. जर ते देवाच्या वचनावर आधारित नसेल तर तुम्ही ते पाळावे अशी देवाची नक्कीच इच्छा नाही. I'm surprised that so many Christians, when they want to go, see for example, if I want to take my children, my small children are sick and I want to take them to a hospital. आणि मला या गोष्टीचं नवल वाटतं अनेक ख्रिस्ती लोकांबद्दल. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. जर तुमचा लहान मुलगा आजारी असेल आणि तुम्हाला त्याला एका हॉस्पिटलला घेऊन जायचं असेल, I don't find out which hospital my great grandfather went to. That doesn't interest me. I don't even want to find out which hospital my father went to. जर तुम्हाला तुमच्या लहान मुलाला हॉस्पिटलमध्ये न्यायचं असेल तर तुम्ही हा शोध नाही लावत की माझे पंजोबा कुठल्या हॉस्पिटलला जायचे. मी हे सुद्धा नाही बघणार की माझे वडील कुठल्या हॉस्पिटलला जात होते. Because we have got more updated hospitals today. Right? You'll do the same. You don't go to the hospital your father or great grandfather went to. का? कारण आज आपल्याकडे खूप सुधारित, खूप चांगले हॉस्पिटल उपलब्ध आहेत. तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये जात नाही जिकडे तुमचे पंजोबा किंवा तुमचे आजोबा जात होते. Okay. When I want to put my children in school, I don't find out which school my great grandfather went to or even which school my father went to. जेव्हा मला माझ्या मुलांना शाळेत टाकायचं असतं तेव्हा मी ह्याचा शोध लावत नाही की माझे पंजोबा कुठल्या शाळेत जात होते किंवा माझे वडील कुठल्या शाळेत जात होते. I find out which is the best school today. I find out which is the best hospital today. मी याचा तपास करतो की आज सगळ्यात चांगला सर्वश्रेष्ठ शाळा कुठली, आज सर्वोत्तम हॉस्पिटल कुठलं. Because these are earthly things, we are very interested in it. But when it comes to the church, which church do you go to? The one your great grandfather went to. का? कारण ह्या ऐहिक गोष्टी आहेत. ह्या ऐहिक गोष्टींमध्ये आपल्याला खूप रस आहे, पण जेव्हा प्रश्न येतो मंडळीला जाण्याचा, तुम्ही कुठल्या मंडळीला जाता? त्या मंडळीला ज्या मंडळीला माझे पंजोबा जायचे. Why is that? When it comes to spiritual things, you don't find out the best available?
because we are not interested in spiritual things as much as we are interested in education and medical help. That's the truth. असं का की जेव्हा प्रश्न आत्मिक गोष्टींबद्दल असतो तुम्ही जे सर्वोत्तम उपलब्ध आहे ते शोधत नाही, कारण आपल्याला आत्मिक गोष्टींमध्ये तेवढा रस नाही जेवढा आपल्याला शिक्षण घेण्यात आणि वैद्यकीय मदत मिळवण्यात आहे. हे सत्य आहे. If you were as interested in your spiritual life as you are interested in medical help and education, just like you'd look for the best hospital today and the best school, you'd look for the best church. जेवढा रस तुम्हाला वैद्यकीय सेवा मिळवण्यात किंवा शिक्षण घेण्यात आहे, जर तेवढाच रस तुम्हाला तुमच्या आत्मिक जीवनात असता, तर मग ज्या प्रकारे तुम्ही सर्वोत्तम शाळा आणि सर्वोत्तम दवाखाना निवडता, तुम्ही सर्वोत्तम मंडळी शोधली असती. Even if it is not the one your father or grandfather went to. But how many people have the courage to do that? 1 in 100 perhaps. मग तुमचे वडील किंवा तुमच्या आजोबा ज्या मंडळीला जायचे ती मंडळी सोडून दुसरी एखादी ती मंडळी असेल तरी चालेल, पण असं करण्याचं धैर्य किती लोकांमध्ये आहे? 100 लोकांपैकी एकामध्ये कदाचित. Most of them stick to what their great grandfather did, and that's like going to a third rate school. अनेक लोक त्यांचे पंजोबा जे करायचे त्यालाच चिकटून राहतात आणि ते एका खूपच कमी दर्जाच्या शाळेत जाण्याप्रमाणे आहे, And a third rate hospital, किंवा खूपच कमी दर्जाच्या दवाखान्यात जाण्यासारखं आहे, and a third rate church. आणि खूपच कमी दर्जाच्या मंडळीत जाण्यासारखं आहे. That's the plain truth. That's the result of tradition. Following tradition instead of following the word of God. And I want to challenge all of you young people, be bold. हे स्पष्ट सत्य आहे आणि हा परिणाम आहे रूढी परंपरा पाळण्याचा, देवाच्या वचनाच्या ऐवजी रूढी परंपरा पाळण्याचा. आणि मी तुमच्यापैकी सगळ्या तरुणांना आवाहन करू इच्छितो की तुम्ही धाडसी व्हा. Stand for God's word. I'm not telling you which church to join. I'm telling you join the best group of disciples in your hometown. देवाच्या वचनासाठी उभं राहा. मी तुम्हाला हे नाही सांगत कुठल्या मंडळीत तुम्ही जावं. मी तुम्हाला म्हणत आहे तुम्ही जिकडं आहात, ज्या नगरात आहात, ज्या शहरात आहात, तिकडं येशू ख्रिस्ताच्या शिष्यांचा सर्वोत्तम गट तुम्ही शोधा. That you must find the best group of disciples in your hometown and be there just like you'd go to the best hospital and the best school. That's what I would do, and that's what I encourage everybody to do. तुमच्या शहरात जो येशू ख्रिस्ताच्या शिष्यांचा सगळ्यात चांगला गट आहे तो तुम्ही शोधा आणि तिकडं तुम्ही असलं पाहिजे. ज्याप्रमाणे तुम्ही सगळ्यात चांगलं दवाखाना शोधता किंवा सगळ्यात चांगलं शाळा शोधता, मी तेच केलं असतं आणि मी दुसऱ्यांना देखील तेच करायला सांगतो. You know what I do? We have some churches in different places, but I have sometimes told people, if you find that church which is in fellowship with us is not the best church in that town, please don't go there. Even though it's one of our churches, you find another one which is better, please go to that one. तुम्हाला माहिती आहे का मी काय करतो? आमच्या काही वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या मंडळ्या आहेत, पण मी कधी कधी लोकांना सांगितलं आहे, तुम्ही जर एका शहरात जाता आणि तिकडं आपली जी मंडळी आहे, तुम्हाला हे लक्षात येतं की ती त्या नगरातली सगळ्यात चांगली मंडळी नाही, तर कृपया तिकडे जाऊ नका. ती आपली मंडळी असली तरी चालेल, तुम्हाला दुसरी एक चांगली मंडळी सापडते, कृपया तिकडे जा. I don't believe in this denominational type of loyalty. My loyalty is to Jesus Christ, not to our group of churches. There's no such thing as my group of churches. मी आपल्या मंडळ्या किंवा आपल्या डिनॉमिनेशनच्या प्रति एक जी निष्ठा असते त्यामध्ये विश्वास करत नाही. माझी निष्ठा फक्तच येशू ख्रिस्ताप्रती आहे. माझी निष्ठा आपल्या मंडळांप्रती नाही. माझी मंडळी किंवा माझ्या मंडळींचा गट असं काहीच नाही. In every locality, the quality of a church depends on the quality of its eldership, and you must go to the best church in that locality. प्रत्येक परिसरात एका मंडळीचा जो दर्जा आहे तो त्याच्या नेतृत्व करणाऱ्या पुढाऱ्यांच्या दर्जावर अवलंबून असतो आणि तुम्ही त्या परिसरातल्या सगळ्यात चांगल्या मंडळीत जायला हवं.